यवतमाल जिले के बेरोजगार युवाओं को जर्मनी में काम करने का अवसर राज्य सरकार द्वारा प्रदान किया जा रहा है। महाराष्ट्र शासन आणि जर्मनीमधलं बाडन-व्युर्टेंबर्ग नावाचं जे स्टेट आहे यांचा MOU झालेला आहे नुकताच 2 ते 2.5 महिन्यापूर्वी। तो अशासाठी झालेला आहे की कुशल आणि अकुशल कामगार जे आहेत आपल्या राज्यामधले वेगवेगळ्या फील्डमधले, हेल्थमधले, टेक्निकल फील्डमधले, सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, या सर्व फील्डमधले जवळपास 22-24 वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या मुलामुलींना जर्मनीला जाऊन रोजगार मिळवण्याची संधी जी आहे ती उपलब्ध या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं होत आहे। हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। कंडिशन ही आहे की त्या क्षेत्रामधलं त्यांनी एखादा डिप्लोमा असेल, कोर्स असेल तो पूर्ण केलेला असावा। त्याच्यामध्ये QR कोड आणि लिंक पण दिलेली आहे जे मुलांनी आता भरणं अपेक्षित आहे। ते एकदा त्यांचं सिलेक्शन झालं की गच नावाची जी इन्स्टिट्यूट आहे, गचे नावाची जर्मनीची, ती इन्स्टिट्यूट त्यांची जर्मन भाषा शिकवण्यासाठीची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। या जर्मन भाषा शिकवण्यासाठीचे प्रत्येक जिल्ह्याला केंद्र आहे। तसं यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये केंद्र निर्माण झालेलं आहे समजा। तर या ठिकाणी जर्मन भाषा शिकवण्यासाठी ती इन्स्टिट्यूट पुढाकार घेईल। जर्मन भाषा शिकण्यासाठीचा जो खर्च आहे तो पूर्ण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केला जाणार आहे। त्यानंतर जर्मनीला अपेक्षित असणारं जे कौशल्य आहे त्या क्षेत्रामधलं, त्या कौशल्य आणि आपल्या इथे त्यांनी आत्मसात केलेलं कौशल्य मुलांनी, याच्यामध्ये जर ती गॅप असेल तर ती गॅप भरून काढण्यासाठी अपस्किलिंग हा जो प्रकार आहे तो सुद्धा त्या विभागाकडून केला जाणार आहे। जसं ITIमधून ट्रेड कंप्लीट केला असेल तर ते ITI पूर्ण करेल, हेल्थवाले हेल्थकडून करतील असं अपेक्षित आहे। मुलांना सर्व आव्हान आहे युवक युवतींना की त्यांनी आपापल्या डेसिग्नेशननुसार किंवा आपल्या स्किलनुसार त्यांनी ती लिंक भरावी। लिंक भरून सिलेक्शन झाल्यानंतर जे आहे ती जर्मन भाषा शिकण्यासाठी त्यांना एक संधी आहे आणि विदेशात जाऊन काम करण्याची सुद्धा त्यांना संधी उपलब्ध होणार आहे।